श्रोते हो नमस्कार. कौटुंबिक श्रुतिका यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. ऐकूयात घराघरामध्ये घडणारे किस्से श्रुतिकेच्या माध्यमातून. ये है बॉम्बे मेरी जान. लेखन उषा कुर्डूकर यांचं. सहभाग आहे सीमंतिनी कुंडीकर, शीतल निमचे आणि किशोर पुराणिक यांचा. दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान. हा हा हो ही हा हा हा. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. यार किती वेळ झालाय, अजून कसे आले नाहीत हे. मी तरी म्हणत होतो अवनीला की अवनी आजीला तू एकटी घेऊन येणार आहेस, मी येतो स्टेशनला तुला घ्यायला. मला म्हणे नाही नाही दादा तू नको येऊ, मी आणते तिला व्यवस्थित, तू थांब घरी, कशाला उठतो एवढ्या लवकर, आम्ही येतो वेळेवर. ही मुलगी ना कधी ऐकेल तर शपथ. फोन करा तर फोन पण उचलत नाहीये. ते फोन ना बायकांचे फोन त्या पर्स मध्ये कुठेतरी पडलेले असतात, त्यांचे त्यांनाही कळत नाहीत. आले की काय? येस या 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 या. गुड मॉर्निंग आजी, गुड मॉर्निंग, वेलकम. मॉर्निंग, गुड अवनी मॉर्निंग. वेलकम वेलकम टू मुंबई. गुड मॉर्निंग अनिश. झाली का रे बाबा झोप तुझी? अगं मी केव्हाचा वाट बघतोय तुमची. म्हटलं कसे आले नाहीत अजून, आता निघणारच होतो गाडी घेऊन, ही पण फोन उचलत नाहीये. अवनी तुला किती फोन केले मी. हो फोन घ्यायला मला पर्स कडे हात तरी जाऊ दे. लगेच कट करतोस तू. कट कशाला, माझी पूर्ण रिंग जात होती. काय सांगतोस? मला वाटतं तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकला असाल, तुला फोनच लक्षात येत नसेल माझा. नाही पोहोचलो रे बाबा तुझ्या 20व्या मजल्यापर्यंत एकदाचे. येस. बाप रे, आजी म्हणजे आजीची आणखीन भीती गेली नाही बरं लिफ्टची. अरे बापरे, मग 20 मध्ये चढून आला की काय तुम्ही वरती? अरे नाही, रे नाही, बाबा. नाही, नाही. तर 2 पायऱ्या म्हणलं तर दमछाक होते. हो. आणि तो म्हणतोय 20व्या मजल्यापर्यंत पायऱ्यानं मी येईल. अगं मग नाही रे बाबा, नाही नाही. लिफ्ट न आलीस ना? हो पण लिफ्ट मध्ये चढता चढता मध्ये येता येता 2दा-3दा बाहेर मध्ये केलंय तिने. काय गाजी. अरे मनातली भीती जाते का रे? आता कधी हे पाहिलंच नाही तर भीती नाही का वाटणार? नाही आता काय कर, तू इथे आहेस तोपर्यंत लिफ्ट न खालीवर 2-3 वेळेस करून बघत जा दिवसात. असं? बाहेर जायचं नसेल तरी तुझ्या मनातली भीती गेली पाहिजे एकदाची त्या लिफ्ट. नाही 20व्या मजल्यावरून तसंही लिफ्टनीच जावं लागणार आहे म्हणा. हो मग पायऱ्या उतरण्याचा प्रश्नच नाही. म्हणून तर ये है मुंबई मेरी जान आजी. म्हणजे पायांना मुळीच त्रासच झाला नाही पाहिजे अशी मुंबई आहे. आणि मग पायानं नाही चाललं तर तुमच्या पायाचा व्यायाम कसा होणार आहे? हो नाही व्यायाम करायचा वेगळा. बरं बॅग वगैरे घेशील का? आई थांब इकडे आण. घेऊ. नाही आणि इकडे ठेवून तेच दे. म्हणलं इथे ठेवून दे. दारातच बोलत बसलाय. अरे ये ना आत ये ना आजी, असं काय करतेस? इथे बसायचं मध्ये काही. बाप रे. बेघर को आवारा यहाँ कहते हंस हंस, खुद काटे गले सबके कहे इसको बिजनेस. बेघर को आवारा यहाँ कहते हंस हंस, खुद काटे गले सबके कहे इसको बिजनेस. काय कसाला प्रवास? छान झाला? प्रवास छानच झाला. मी काय खूप करतो, छान. मस्तपैकी चहा ठेवलाय, आधी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. हो आणशील 2 मिनिट बस. आणखीन तुला काही गंमत सांगायची आहे काय राहिलं प्रवासात. आता? बस तर खरं. सांग. जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. नाही ट्रेन मध्ये तुम्हाला काही त्रास झाला नाही ना प्रवासात? जेवण वगैरे वेळेवर मिळालं? अरे वा वा वा, विषय तर छान काढला बघ. अरे जेवण म्हणजे काय एक नंबरच होतं. अगं मी ऑनलाईन बुक केलं होतं. हो का? आजकाल ती सुविधा झाली आहे. आपण ट्रेनचं तिकीट जसं ऑनलाईन बुक करू शकतो ना, तसं ट्रेन मध्ये आपल्याला काय हवंय काय नको ते सगळ्या गोष्टी ऑनलाईन बुक करता येतात. वा वा वा. जेवण सुद्धा आपल्याला हव्या त्या वेळेला हव्या त्या स्टेशनला मिळतं.
हो रे बाबा हो. आणि त्यामुळे काय झालं, माझ्या गोळ्या सुद्धा मला अगदी वेळेवर खावयास मिळाल्या आणि जेवण सुद्धा हा काय रुचकर होतं रे. आता सुद्धा न त्याची चव माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. वा. वा. आणि तू काय खाल्लं ग आणि अवनी? स्नॅक्स जे पाठवलं होतंस ना तू, अप्रतिम, लाजवाब, अरे एकदम अनिश, बेस्ट. तिचं पण- ते फॅड स्लिम आणि ट्रिमचं तुला माहिती ते नाही का? चालूच आहे का अजून तुझं? चालू आहे, पण त्याचं बघूया नंतर. आता तो विषय मुळात नको. बर ठीक आहे. बरं ऐक, मी आता चहा आणू आधी. चहा First class आण. चहा घेऊया आधी, मग आजी- गप्पा मारू थोड्याशा, होय. मग आवरायला सुरुवात करू. चहाची गरज आजीला आहे. हा. दे रे बाबा दे. एसी मधून आलीये, हुडहुडू भरलीये तिला. अच्छा, अरे, खूप हो रे, एसी होतं हो. का? अरे हो रे हो. मी 3-4 पांघरून घेतलं तरी माझ्या अंगातली काही थंडी अगं, जात नाही रे अवनी, बाबा. आपण त्यांना एसी कमी करायला रिक्वेस्ट करू शकतो. जागेवर तर हवेत ना ते. अच्छा, अगं मग पुढे काहीतरी कामानिमित्त इकडे तिकडे या डब्यात त्या डब्यात असतील. कॉन्टॅक्ट नंबर दिला होता त्यांनी, हा. पण तो काही लागत नव्हता आणि त्यामुळं तशा थंडीमध्ये आजी कुडकुडत आलीये. लवकर आण बरं, ठीक चहा. आहे, मी आणतो चहा, मस्त कडक अद्रक घातलेला. हा, आण रे बाबा आजी? हम्म. काय म्हणतोय अनिश? अद्रक घातलेला स्पेशल चहा, त्याच्या हातचा प्यायचा आहे तुला आज. म्हणजे मुंबईनं त्याला चांगलं शिकवलेलं दिसतं. म्हणजे आपल्या हातानं आपलं स्वतःचं स्वतः करणं. कळेल, देखेंगे अभी तो शुरुआत हा है. घ्या चहा, मस्त गरमागरम. बघू वाव. घे अवनी, बघ मला जमतो की नाही चहा. साखर कमी टाकलीये का? अगं आजीसाठी कमी आहे, तुझ्यासाठी कमी आहे, माझ्यासाठी नाही. साखर मी कमीच आहे. साखर घेत नाही. अगं कमी टाकलीये. आणि हे बघ, चल, आजच्या दिवस मी माझी ग्रीन टी बाजूला ठेवते. ओके, कमी साखर आहे ना पण? हो अगदी कमी आहे. ओके. अनिश एक सांगू का, चहा अगदी मस्त झाला बरं का. ये बात, आजीला आवडला म्हणजे जिंकलं मी. वा म्हणजे माझ्या हाताची चव तुला आली बरं का. वा, व्हेरी गुड. अवनी तू जरा टेस्ट करून बघ ना, कसा वाटतोय. ठीक आहे. ओके, ठीक ठीक ठाक आहे. आता तू करून दाखव मला चहा. उद्या सकाळी अवनीच्या हातचा चहा प्यायचा जमतोय ना हिला? काही नाही बघूया, हा, मी बघूया. काही इथं काम करायला आलेली नाही. मी मुंबई एन्जॉय करायला हा आली. मग ते तर करायचंच आहे, पण ती मुंबई एन्जॉय करण्यासाठी आधी तुझ्या सगळ्या अटी शर्ती इथे चालणार नाहीत. तुझं डाएट बिएट, तुझे काय खानपिनाचे नखरे ते इथे चालणार नाहीत. हा, म्हणे अरे, नखरे. 2 दिवस राहायचं, मस्त ऐश करायची, जो चाहिए वो खाने का. बिलकुल. ऑफ कोर्स भाई, सिर्फ खाना पीना और भटकना, Yes. इतना ही होगा. नो ओके डाएट, नो योगा, ओनली खाना पीना, इतना ही होगा. समजलं? ओके भाई. अनिश, बाकी तुझा फ्लॅट अगदी मस्त आहे बरं का. येस, आवडला ना तुला? अरे हो रे, स्वच्छ हवेशीर. पण 20 मजले म्हणजे एकाच्या डोक्यावर एक बसल्यासारखं वाटतं रे बाबा. अनिश, हा मलाही खूप आवडलं तुझं घर. ये. आणि 20व्या मजल्यावर म्हणजे काय, फारच भारी वाटतंय. हा, बरं आहे तुझं. तो 20वा मजला प्रकरण म्हणजे मला जरा अवघडच वाटतंय रे बाबा. का ग, काय झालं? अरे मी आत्ता आले ना, सहजच मी गॅलरी मध्ये उभी होते. बापरे, मला फारच भीती वाटली. अरे खाली पाहिलं तर रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या खेळण्यातल्या गाड्या वाटत होत्या. अगदी छोट्या अगदी मुंग्यासारख्या दिसत होत्या. हो मग 20व्या मजल्यावर उभं राहिल्यानंतर तसं दिसणारच ना आजी. अवनी, हे बघ, ऐक ना, तू गाणं म्हणत उभी राहू नको त्या गॅलरी मध्ये ग. का? अगं हवा जोरात असते इकडे. बरं. जाशील उडून भिडून. सिरियसली यार, काय मस्त हवा आहे ना पण इथे. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. वा वा वा, क्या बात आहे. काय मूड बनला ना तुझा. वा. भारी वाटतंय. पण बाकी मस्त आहे बरं का घर. हवा भरपूर, उजेड भरपूर, पाणी भरपूर. वा, छान आहे, अगदी मस्तच आहे. आणि भाडंही भरपूर. हे मात्र अवनी खरं आहे बरं का. नाही खरे खरे. काय आहे, मुंबईमध्ये बाकी सगळं स्वस्त आहे, पण घर ही वस्तू मात्र महाग आहे. बर, काय पण काय, माझं ऑफिस इथनं जवळ पडतं ना, शिवाय ट्रॅफिकचा त्रास कमी होतो, वेळ वाचतो, म्हणून जास्त भाडं भरून मी इथेच घर घेतलं. वा, भारीच. खरंच ग बाई,
काय गर्दी रे बाबा तुझ्या मुंबईत, बाप रे बाप. किड्या मुंग्यांसारखं नुसतं लोकच लोक, जिकडे तिकडे पाहावं माणसंच माणसं. हे मात्र अगदी खरंय बरं आजी. बघ ना, इथे येणारा प्रत्येक व्यक्ती तो मात्र काम करणारा असावा. असं काम करणारा असेल ना तर मुंबई त्याला अजिबात उपाशी ठेवत नाही. अरे कष्टाला फळ मिळतच रे बाबा. आणि मुंबईत तर जरूर मिळतं, बाकी कुठल्या शहरात मिळो की न मिळो, पण मुंबईमध्ये कामाचं चीज होतं म्हणजे होतच. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करायला हवेत. हे मात्र अगदी 100% खरं आहे बरं का. अनिश, एक गोष्ट नोटीस केली आहे बरं का मी. काय ग? आता आम्ही येत होतो ना, हा? अरे त्या लोकलमध्ये अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जो तो एकदम घाईतच होता रे. अगं मग काय, इथे अंतर भरपूर असतं, कामावर पोहोचण्याची घाई असते प्रत्येकाला. आणि प्रत्येकाचं म्हणजे दुरून दुरून प्रवास करतात लोक कामावर पोहोचण्यासाठी. त्यामुळे गर्दी जास्त, प्रवास जास्त, आणि त्यामुळे तुला तसं वाटलं असेल की इथे प्रत्येक जण घाईत दिसतोय, कारण प्रत्येकाला वेळेत पोहोचायचं असतं ना. वेळेत कारण पोहोचायचं वेळेचं असतं. महत्व हे या शहरामध्ये राहिल्यानंतरच कळतं. असं अगं तुला सांगतो, इथे सेकंदावरती लोकल गाड्या चालतात. त्या तुम्ही मिनिटावर चालणाऱ्या गाड्यांमध्ये जर तुम्ही वेळेवर पोहोचला नाहीत, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कामावरती वेळेवर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे वेळेचं गणित लावूनच जगायला लागतं. म्हणजे मुंबईचं जीवन म्हणजे घड्याळीच्या काट्याप्रमाणे तुमचं चालत अगदी असतं. अगदी. तुमच्या खेड्यात कसं सूर्याकडे बघून किती दिवस झालाय, इतके वाजले असतील, तितके वाजले असतील, बैल बांधायची वेळ झाली, बरोबर बैल आहे रे सोडायची बाबा. वेळ झाली, तसं आमचं सेकंद काट्यावर चालतं. इतके वाजले आणि तितके वाजले. खरंच आहे. पण इथं अतिच गर्दी आहे रे बाबा. जिकडे पहा तिकडे गर्दीच गर्दी. नाही, काय करणार तुला सांगतो, खेड्यापाड्यातनं लोकांना कामं राहिलेली नाहीत. खरंच आहे. तेच तर सांगते ना मी. आजी अगं काय करतील हे लोक तरी. आपल्या मराठवाड्यातूनच बघ ना, हो. किती लोक होते आता ट्रेन मध्ये. खरंच पण सुखासुखी कोणी येतं का इकडे? नाही ग नाही. आपलं घरदार सोडून आपल्या पोटा पाण्यासाठी अगदी कामधंदाच नाही तर काय करणार. खरंच खरंय. आहे. मग अनिश म्हणाला ना की मुंबई कोणालाही दादा म्हणायचं ना, दादा. ए चल रे. हे बघा असू सुरू दे झालं आता. का तुमच्या दोघांचं इथं पण घरी दारी सारखंच तुमचं. पण मी काय म्हणत होते, उगीच कोणी येतं का मुंबई शहरामध्ये? नाही, आता हा जसा अनिश म्हणाला की मुंबई कोणालाही उपाशी राहू देत नाही, तसं सगळ्यांनाच वाटतं ना हो ग. की खेडेगावामध्ये कसं आहे बघ ना. छोट्या छोट्या गावांमध्ये 8-8 तास लाईट जाते, हो. पाणी मिळत नाही. छोट्या छोट्या गोष्टी अगदी बेसिक नीड्ससाठी सगळं अवलंबून राहावं लागतं. खरंय. मग का येणार नाहीत लोक शहरांकडे? बाकी कितीही प्रेम असलं ना आपल्या गावाबद्दल तरी निघावंच लागतं ग तिथून. खरंच आणि यावं लागतं इकडे पुण्या मुंबईकडे. ऑप्शनच नाहीये दुसरा कोणाला. नाही. आणि दुसरी गोष्ट कशी आहे अवनी, की फक्त कामाचीच गोष्ट म्हणून नाही, राहणीमान सुद्धा बघ. आता जर तुम्ही काम करत असाल चांगल्यापैकी, तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्यापैकी पैसा मिळत असेल ना, तर आपल्याला प्रत्येकाला वाटतं ना आपल्याला सगळ्या सुविधा सुद्धा मिळाव्यात. खरंच आहे. असं छोट्या छोट्या शहरांमधून सुविधा सुद्धा मिळत नाहीत ना सगळ्या. म्हणून मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक नागरिकाचा कल तिकडेच जाण्याचा वाढलाय. होय होय. मी तर म्हणतो तुम्ही दोघी जणी सुद्धा इथेच राहा मस्तपैकी. काय म्हणते आजी? अरे मी तयार आहे. अगं तू तयार आहे पण मला इथलं वातावरण मानवल का माझ्या जीवाला? अगं मानवेल, तुला सवय होईल. काही दिवस राहिलीस ना तर नक्की सवय होईल. आणि अवनी, तुझ्यासाठी तर मस्त करिअरची संधी उपलब्ध आहे इथे. वा, तुला हवं ते करता येऊ शकेल. मान्य. पण मुंबईत राहणं आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही बरं. असं म्हणजे इथलं वर्क कल्चर मात्र एकदम मस्त आहे. मान्य आहे की इथं प्रचंड काम करायला लागतं, भरपूर कष्ट करायला लागतात. पण या वयात नाही तर कधी कष्ट करणार आहेत अवनी आपण, हो की नाही? खरे. बेस्ट पार्ट हा आहे की मेहनत केल्याचं चीज इथे लगेच मिळतं. अच्छा. हा, आपण भराभर पुढे जातो. मला तर खूप मजा येते बघ इथे काम करायला. ए अनिश, तुझं म्हणणं सगळं खरं आहे पण किती दगदग होत आहे रे तुला. हा म्हणे दगदग काहीतरीच आपलं. ए त्यातून तो एकटाच राहतो की नाही इथे? हो मग. मग आणि अगं खाण्यापिण्याची काही सोयच आहे नाही, काही नाही. काही नसतं आजी, सगळं मिळतं इथं. अगं मी तर ते विकतचं खाणं काही खाणं आहे का ग? नाही, बरोबर बोलतेस ग आजी तू. मग अवनी, आजी, तुम्हाला उगाच मी इथे आग्रहानं बोलवलंय ना, त्याच्या मागचं काहीतरी कारण आहे. वाटलंच मला नाही, काहीतरी म्हणजे याचं माझा असणार. थोडासा स्वार्थ आहे. हा, ऐक ना, वाटलंच ऐक. वाटलंच माहितीच मी- होतं मला. ऐक ना, माझं ऐकून तर घे. बोल. मी तुम्हा दोघींना एक छानपैकी मस्त तुमच्या आवडीची टास्क देणार आहे. टास्क? येस, आता कसला टास्क? मला स्वयंपाक शिकवायचा हा टास्क.
स्वयंपाक आणि तुला येस. अरे साधं पाणी गरम करता येत नाही तुला आणि म्हणे मी तुला नाही माहिती मी नाही त्या भानगडीत पडणार. अगं पण तू बघितलं ना मी किती छान चहा करून आणला. काही नाही, मठ्ठ मुलांना मुलांना मी शिकवत नसते. आता मार खाशील बरं माझ्या हातचा. हा? तुला स्वयंपाक शिकवण्यापेक्षा एव्हरेस्ट चढणं सोपं. हा, एवढं काही अवघड नाही हं मला स्वयंपाक शिकवणं. काय का आजी, ती अगदी नाही बरोबर आहे रे, तू बरोबर शिकवशील ना आहे. मला. नक्की नक्की 100%. अवनी अगं तुला स्वयंपाक येत नाही हे सांग ना. उगी नाटकं करतीये म्हणे गरम पाणी करता येत नाही. टेस्ट करायचं नाही. हा चहा कोणी टेस्ट करून दिला करायचं नाही. आता? नाही मीच केला होता ना. अरे अरे तो अरे पिताना अरे तुला छान वाटलं. अरे बस, बस, बस पुरे झालं आता. पुरे झालं. आता मोठे झालात ना तुम्ही, अजूनही तीच भांडणं. पण अनिश, मी शिकवेन हा तुला स्वयंपाक. मला आवडला हा तुझा निर्णय, 100% येस, आवडला ना तुला, Yes. आवडला ना, बस बस. बाकी कोणाला आवडो की न आवडो आपल्याला काही घेणं देणं नाही. आजीला आवडला, ओके. येस आजी, आपण काय करू आज संध्याकाळी जर आपण बाजारात जाऊया. बरं. म्हणजे आवश्यक ती सगळी भांडी कुंडी आणूयात, म्हणजे बेसिक भांडी ती आणूया. किराणा वगैरे काही लागेल तो एक लागेल, तो आणून घेऊया. काही बाटल्या वगैरे लागतील, डब्बे डुबे काय ते तुझ्या पद्धतीने सगळं एकदा स्वयंपाकघर मस्तपैकी सेट करून दे. आजी आजी लक्षात येतंय काय झालं तुला का? आता? एवढी तयारी स्वयंपाक कर. घराचं सेटिंग की अजून कसलं सेटिंग? काय कसलं काय कसलं काय बंधुराज, setting? कसलं काय सेटिंग? कशाची चालली आहे तयारी? अगं? एखादी गर्लफ्रेंड वगैरे पकडली आहे का ए, काय? अगं, तू आता तू तिकडे कुठे आजी पळतेस? आजी मुंबईत येऊन नोकरी सोबत छोकरी हे बघ, ही ए, मिळवली आजी, आहे ही, अनिश ही, ना. फाजीलपणा बंद कर हा तुझा आधी. मग काय कशासाठी स्वयंपाकघराचं तुला सेटिंग काही काम कशासाठी? नाही वाटतं. हे बघ अगं स्वयंपाकघर सेट केलं म्हणजे काय एकदम लग्नाचंच बोलायचं काय? येडपट कुठली. ए मुंबईत राहून एखाद्या बॅचलरनी असं स्वयंपाकघराचं सेटिंग करणं मला कळतंय हा सगळं. अरे, तुला वाटतं तसं काही नाहीये. बाळांनो तसं असेल तर देवच पावला ग बाई, देवच पावला. या. आजी तुझ्याकडनंच आजी बोलायला देवी पावली म्हण देवी. मी की नाही आता उद्याच्या उद्या तुमची वापसीची तिकीटच बुक करतो. गप रे. आजी का तू पण का आजी एक कुणी हे बघ कुणी गर्ल बिल काही नाहीये. पोट धड ठेवायचं असेल ना तर घरचं खाल्लं पाहिजे हे आजी तूच म्हणतेस ना. अच्छा बर बर तू ज्या सवयी लावल्यास त्या मला मग ठेवायला नको का नीट. बरोबर आहे बर तुझं. बर म्हणून शिकणार आहे मी स्वयंपाक. शिक 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 बरं नक्की शिक. म्हणजे पुढच्या ट्रिपची माझी सोय आणि तुझ्या होणाऱ्या बायकोची कायमची सोय होईल झालं का काय? तुझं सुरू पुन्हा. अगं अवनी, ए असा त्रास नको देऊ त्याला. असं दे का आजी. ए पण बेटा अनिश, हा शाबासकी आहे बरं का तुला माझ्याकडून. हा येस घ्या. अरे स्वयंपाकासारखी महत्वाची गोष्ट मुलींना आणि मुलांना हे दोघांना यायलाच पाहिजे हे मात्र करेक्ट. बरोबर आहे. अरे आमच्या पिढीची गोष्ट वेगळी होती. आम्ही बायका की नाही घरीच असायचो आणि आमच्या कामाची सर्वांची विभागणी झालेली असायची आणि बाहेरची कामं पुरुषांची, घरची कामं आमच्या बायकांची. बरोबर आहे. असं होतं आधी. होतं पण आता तसं राहिलं नाही बरं का. अरे बायका ही आता बाहेर जाऊन काम करतायत, पुरुषांपेक्षा काकणभर जास्त म्हटलं तरी वाव आजी ये होईना बात. नाही, खरंय खरंय आजी. मी खरं सांग का मला नेहमी तुझं कौतुक वाटतं का आजी. अरे ते कशामुळे रे? बघ ना म्हणजे तुझ्या पिढीतल्या इतर बायका आहेत ना त्यांच्यापेक्षा तू जरा विचारांनी फॉरवर्ड आहेस. येस, आणि त्यामुळे मला तुझं कौतुक वाटतं. आणि स्वयंपाकाचं जर म्हणशील ना तर तुम्हीच सांगता ना की कुरकुरत नाही बसायचं, होय मार्ग काढायचा, आणि तेच करतोय मी आता. झालं का? का झाला तुमचा कौतुक सोहळा? झाला असेल तर जरा जेवणाचं बघूया. कावळे येऊन बसले तर मुक्का मला पोटात. लागली भूक गेला. बरं अनिश, तुमच्या मुंबईत पाहुण्यांना काही खाऊ बिऊ घालतात की नाही? मला सांगू नको. आमच्या मुंबईत खूप काही काही करायला लावतात पाहुण्यांना. बर म्हणजे कसं की पाहुणे जर घरचे असतील आणि पाहुणे जर दारचे असतील तर फरक करतो आम्ही. दारचे पाहुणे असतील तर आम्ही त्यांना घेऊन बाहेर जेवायला जातो, आणि घरचे असतील तर आलेले पाहुणेच आम्हाला काही काही करून खाऊ घालतात. बरे अडकू नकोस ना किचन मध्ये, मी मुळीच जाणार नाही. बस बस झाला का तुमचा कलगीतुरा सुरू परत? अवनी आता मागूया बाहेरून काहीतरी. आणि अनिश
उद्यापासून मी Yes, yes. तुला स्वयंपाक शिकवेल ही माझी अगदी माझ्या जबाबदारी. मनातलं बोललीस. माझं म्हणणं तेच आजी. होतं की आज तुम्ही आलात तर आज आपण बाहेरून काहीतरी मागवू हो. आणि उद्यापासून माझी ट्रेनिंग सुरू. यस. आजी हे विसरू नकोस हा की त्याला तुला स्वयंपाक शिकवायचा आहे. हो. नुसतं खाऊ घालत बसायचं नाही. नाही नाही, मी माझ्या हातानं करणार स्वयंपाक आणि तुला खाऊ घालणार. बस का अवनी? चालेल, मला चालेल. हो ग बाई हो, पण ते उद्यापासून बरं का. आज मात्र त्याला सुट्टी. हा. निवांत बसू दे त्या बिचाऱ्याला. बरं ऐका इकडं. आजी आम्ही व्हेज मोमोज आणि पिझ्झा खाणार आहोत. चालेल मला. तुला खिचडी मागवू का? का मी ती काय मोमोज खाऊ शकत नाही का काय? मी मोमोज आणि पिझ्झा दोन्ही पण खाऊन दाखवणार तुमच्या दोघांना पण. आजी 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 मोमोज नाही ग, मोमोज म्हण, मोमोज. मोमोज आता तरी बरोबर आहे ना? ये होई ना बात. ये होईना बात. लयच भारी हा. आजी संध्याकाळी आपण मस्तपैकी शॉपिंगला जाऊ आणि काय तुला मस्तपैकी एक जीन्स आणि टॉप घेऊन टाकू. अरे अगं इथे आहेस ना तोपर्यंत ती साडी बिडी ठेव गुंडाळून. हा? आणि बघ जीन्स आणि टॉप मध्ये कशी दिसते आपली आजी. काय गावनी तुला काय वाटतं? एकदम टकाटक कतरीना कैफच. अरे आता मुंबईत आली आहे तर तेही घालायला काही हरकत नाही असं मला वाटतंय बघ. येस. मुंबईचं हेच तर वैशिष्ट्य आहे आजी. इथं ना माणसं मोकळेपणानं जगतात. मनावर डोक्यावर कशाचं ओझं न घेता फ्री वाटतं बघ सगळे. खरे खरे. खरंय बरं का तू म्हणतोस ते. अनिश, हा. मुंबईचा जो मोकळेपणा आहे ना तो छानच आहे, पण आपल्या गावाकडचा बांधीलपणाही छानच आहे. जरा काही अडचण येऊ दे कोणाला, माणसं कशी धावून येतात बघ मदतीला. हो की नाही? खरे खरे. आणि त्याचबरोबर कसं येणारं जाणारं, चहा पाणी गप्पा गोष्टी मस्त वाटतं तेही. बरोबर आहे की नाही? खरे. आणि पारंपरिक जगण्याने चौकट कशी बांधून राहते जगण्याची. स्वैरपणा विस्कळीतपणा येत नाही त्या जगण्यामध्ये. पण मुंबईसारख्या महानगरात तो धोका असू शकतो. नाही पण कामाच्या दृष्टीनं मुंबई पुणे मस्त आहे आणि मस्त आहे. दोन्हीही आहे. करेक्ट. आजी इथं जो अनुभव मिळतो ना, जे शिकायला मिळतं ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. कहीं मोटर कहीं मिलता है यहाँ सब कुछ एक मिलता नहीं दिल इंसान. अगदी बरोबर आहे बेटा, पण तुलना समान गोष्टीमध्ये करावी. इथल्या आणि तिथल्यासारख्या इथल्या आणि तिथल्यामध्ये मुळातच फरक आहे. तिथलं जगणं आणि त्यातून शिकणं तुमच्या जगण्याचा पाया मजबूत आणि खोल करते. आणि इथलं जगणं आणि त्यातून शिकणं तुमच्या जगण्याची उंची वाढवते. वाह क्या बात है. जी मजबूत पायावर उभारलेली असते ना, म्हणून बेटा जिथून जे जे घ्यायचं ते ते घेऊन पुढे जायचं असतं आणि मस्त जगायचं. वाह क्या बात है आजी. अरे काय सुंदर. म्हणून मला आजी तुला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. झालं का नाही? काय झालं? तिला काय झालं आता? कौवे बुला रहे हैं, काव काव कर रहे हैं. इसका तो खाना ही जिंदगी है, खिलाना भी जिंदगी है. कौवे बुला रहे हैं, काव काव कर रहे हैं. बेघर को आवारा यहाँ कहते हंस हंस, खुद काटे गले सबके कहे इसको बिजनेस. बेघर को आवारा यहाँ कहते हंस हंस, खुद काटे गले सबके कहे इसको बिजनेस. एक चीज के है कई नाम यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बॉम्बे मेरी जान. दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बॉम्बे मेरी जान. श्रोते हो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका ऐकलीत. ये हे बॉम्बे मेरी जान. लेखन होतं उषा कुर्डूकर यांचं आणि सहभाग होता सीमंतिनी कुंडेकर, शीतल निमजे
आणि किशोर पुराणिक यांचा. ऐकत राहा अशा बहारदार कौटुंबिक श्रुतिका. नमस्कार.